जपानची अर्थव्यवस्था जगाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर आहे, पण याच देशावर त्याच्या जीडीपीच्या सुमारे 240% पेक्षा जास्त कर्ज आहे। आणि विशेष आणि महत्त्वाची बाब म्हणजे इतका प्रचंड कर्ज ह्या देशावर असूनही हा देश आर्थिकदृष्ट्या स्थिर कसा आहे आणि या देशाचा हा कर्जाचा डोंगर का वाढत चाललाय जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी मयूर आणि आपण पाहतात MM न्यूज। जपानचे कर्ज हे केवळ मोठ्या रकमेमुळे नव्हे तर त्याच्या जीडीपीच्या तुलनेत जास्त असल्यामुळे जपानसाठी चिंतेचा विषय आहे। जपानचे हे प्रमाण विकसित देशांमध्ये सर्वाधिक आहे। उदाहरणार्थ अमेरिकेवर त्याच्या जीडीपीच्या तुलनेत 125% जास्त कर्ज आहे, तर जपानवर 240% पेक्षा जास्त। आणि यामध्ये ही सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जपानच्या ह्या कर्जाचा सर्वाधिक भाग हा तेथील अंतर्गत घटकांनी उचललाय, म्हणजे तेथील नागरिकांनी आणि तेथील बँकांनी जपानच्या सरकारला कर्ज दिलाय। जपानच्या ह्या कर्जाचे प्रमुख 3 कारणे सांगितली जातात, ज्यामधील पहिला कारण आहे वाढती वृद्ध लोकसंख्या। जपान जगातील सर्वात वृद्ध लोकसंख्या असलेला देश आहे, ज्यामुळे आरोग्य सेवा आणि सामाजिक सुरक्षा आणि इतर योजनांवर जपानचे मोठ्या प्रमाणात खर्च होतो, ज्यामुळे कर्जाचे भार वाढल्याचे सांगितले जाते। त्यानंतर दुसरं कारण सांगितलं जाते वारंवार आलेली मंदी। जपानला मागील 3 दशकांपासून आर्थिक मंदी आणि उत्पादन क्षमतेच्या समस्यांनी ग्रासली आहे आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जपानने प्रोत्साहन पॅकेजेस जाहीर केले, ज्यामुळे कर्जाचे भार वाढल्याचे सांगितले जाते। प्रोत्साहन पॅकेजेस म्हणजे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार किंवा मध्यवर्ती बँकेद्वारे जाहीर करण्यात आलेली एक मोठी आर्थिक किंवा एक मदत योजना होय। त्यानंतर तिसरा आणि प्रमुख कारण सांगितले जाते शून्य व्याजदर। जपानच्या सेंट्रल बँकेने अनेक वर्षांपासून व्याजाचे दर शून्य पातळीवर ठेवले आहेत, ज्यामुळे जपानच्या सरकारला कमी खर्चात कर्ज उपलब्ध झाले आणि कर्ज घेण्यास प्रोत्साहन मिळाले। हे एक प्रमुख कारण सांगितले जाते जपानच्या ह्या कर्जाच्या डोंगराचे। अनेक देशांवर इतके कर्ज असले असते तर ते दिवाळखोर झाले असते, पण जपान आजही आर्थिकदृष्ट्या स्थिर आहे, कारण अंतर्गत कर्ज जपानच्या एकूण कर्जापैकी 90% पेक्षा जास्त कर्ज हा तेथील जपानी गुंतवणूकदारांनी आणि सेंट्रल बँकेने खरेदी केली आहे। यामुळे परदेशी गुंतवणूकदारांच्या माघारीची भीती कमी होते। त्यानंतर आणखी एक कारण आहे परकीय चलनाचा प्रचंड साठा। जपानकडे सोन्याचा आणि परकीय चलनाचा प्रचंड साठा आहे, ज्यामुळे जागतिक संकटांना तोंड देणे शक्य होते। असे अनेक कारणे आहेत ज्यामुळे जपान देशावर इतका प्रचंड प्रमाणात कर्ज असूनही जपान हा देश आर्थिकदृष्ट्या स्थिर आहे। जपानच्या अर्थव्यवस्थेसमोर आजही मोठे आव्हान आहे। जपानच्या सेंट्रल बँकेने व्याजदर वाढवण्याचे निर्णय घेतल्यास कर्जावरचा व्याज खर्च मोठ्या प्रमाणात वाढेल आणि सरकारसाठी ते फेडणे कठीण होईल। तसेच वृद्ध लोकसंख्येमुळे कर भरणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे आणि पेन्शन आणि आरोग्य सेवांचे उपभोग घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे, ज्यामुळे भविष्यामध्ये जपानसाठी आर्थिक संतुलन राखणे कठीण होणार आहे। थोडक्यात जपानचे कर्ज हे घरगुती असल्याने ते लगेच कोसळणार नाही, पण ते आर्थिक स्लो मोशन टाइम बॉम्ब सारखे आहे। तुम्हाला काय वाटते, जपान या संकटातून कसा बाहेर पडेल? आपले मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा।